नमस्कार मित्रांनो, मी शैलेश शिंदे, फाईन आर्टिस्ट. तुम्ही आता बघत असाल की माझा जर का तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असाल तर त्याच्यात मी काही बेसिक लाईन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती. त्या सरळ होत्या आणि ह्या जरा बघाल तर कर्व आहेत सगळ्या. सो इथून लेफ्ट टू राईट तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची. कर्वला मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि असंच तुम्हाला राईट टू लेफ्ट त्या कर्वला मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही इकडे खाली बघाल तर लेफ्ट टू राईट तुम्हाला या अशा लाईन्स मारायचे. बघा, आपला उद्देश फक्त हात आपला फ्री करणे आहे. सो रोजच्या रोज ही प्रॅक्टिस तुम्ही केलीत तर तुम्हाला काही दिवसातच जाणीव होईल की ड्रॉईंग करताना तुम्हाला मदत होईल. मी तुमचा हात ते वळण घ्यायला सुरुवात करेल. एखादं तुम्ही ड्रॉईंग काढत असाल तर तुम्हाला त्यामध्ये प्रॅक्टिस होईल. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की सर्कल करा, तर तुम्हाला ओव्हल आकाराची सर्कलची पण प्रॅक्टिस करायची आहे. अशी तुम्ही किंवा ह्या पद्धतीने हाताला आपल्याला फ्री करायचं आहे. तुम्ही वेगवेगळे गोळे काढू शकता, कारण की इकडे आपला उद्देश आहे आपल्या हाताला फ्री करणे, जेणेकरून जेव्हा नेक्स्ट मी तुम्हाला काही ड्रॉईंगचे लेसन्स घ्यायला सुरुवात करीन तेव्हा तुम्हाला ही प्रॅक्टिस किती गरजेची आहे तेव्हा कळेल. सो रोज तुम्ही ह्या पद्धतीने ही प्रॅक्टिस चालू ठेवा. माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन की कशा पद्धतीने आपण पर्स्पेक्टिव्हचा विचार करू शकतो. बेसिक ड्रॉईंग म्हणजे काय आहे ते पर्स्पेक्टिव्हमध्ये कसं बसवायचं आहे ह्याची आपण माहिती घेणार आहोत. आणि हळूहळू आपण बेसिकपासून ॲडव्हान्सचे व्हिडिओही मी अपलोड करत जाईन आणि तुम्ही हे प्रॅक्टिस करून स्वतःलाही डेव्हलप करू शकता. धन्यवाद.